त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील अंबाबाई विकास आराखडा आणि ज्योतिबा आराखडा याचं प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं आणि करवीर निवासिनी अंबाबाईसाठी जवळजवळ 700 कोटी रुपयाचा खर्च जागा भूसंपादन आणि विकासासाठी लागणार आहे. आणि मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर एक अतिशय चांगलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी ही तीर्थक्षेत्रांची विकसित झाली तिथं 10 पटीनं पर्यटक आणि भाविक वाढलेले आहेत. मला वाटतं जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त महालक्ष्मी अंबाबाईलाही आणि 1 कोटीच्यापेक्षा जास्त आपल्या ज्योतिबाला आज पर्यटक येत आहेत. हे जर आपण करू शकलो तर जवळजवळ 10-15 कोटी लोक दरवर्षी या दोन्ही क्षेत्रामध्ये येतील असा विश्वास आहे. आता आपल्याला महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः नियोजन विभागाने आपली 2028पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करावं असं उद्दिष्ट दिलेलं आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य वृद्धी लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने 18.1% उद्दिष्ट आम्हाला दिलेलं आहे, म्हणजे वृद्धी दराचं. आणि हे टार्गेट संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूरचं जास्त आहे, कारण कोल्हापूरचं GDP, कोल्हापूरचं पर कॅपिटा इन्कम हे सगळ्यात जास्त असल्यामुळं हे आपल्याला द्यायचं आहे, दिलेलं आहे. आणि हे येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला ते साध्य करायचं आहे. यासाठी 10 तारखेला वित्त तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्चचं नवीन बजेट करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या जिल्ह्याच्या ज्या बैठका घेतल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला 10 तारखेला पुण्याला आम्हा सर्वांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. मला वाटतं यावेळेला जो आमचा आज आराखडा 500 कोटीचा झालेला आहे तो 1000 कोटीचा करावा अशी आम्ही त्यांची मागणी करणार आहोत. आणि मला वाटतं हे जर झालं तर या विकास कामाला अतिशय चांगली चालना मिळणार आहे.